नमस्कार शेतकरी मित्रांनो, हायटेक किसानच्या या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आपले स्वागत करत आहोत। पाठीमागील बरेच दिवसापासून आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ अपलोड झालेला नव्हता, तरी आपण इथून पुढे रेग्युलर आपल्याला व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण मी एक स्वतः शेतकरी आहे, माझं शिक्षण BSc ॲग्री झालेलं आहे, तर माझी शेती बऱ्यापैकी आहे, माझ्या मागे काम असतात, त्यामुळे मी वेळात वेळ काढून आपल्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा इथून पुढे प्रयत्न करेल। पाठीमागे बऱ्यापैकी कामे जास्त असल्यामुळे मला व्हिडिओ करणं झालं नाही, त्यामुळे मला एक माफी असावी। तर शेतकरी मित्रांनो, ही जी आपण सध्या झाडे बघत आहोत ही आहेत व्हरायटी आहे आपली रेड ॲपल म्हणून व्हरायटीचं नाव आहे। ही बोरं आहेत, खाण्यासाठी अतिशय अशी गोड अशी व्हरायटी आहे। तर ही बोरे जसे आपण जे बाकीचे जे देशी वगैरे जे बोरं खातो आपण, ते बोरं खाल्ल्यानंतर जसे आपल्याला थोडे प्रकारे गळ्यामध्ये कफ झाल्यासारखं वाटते, पण तसं ह्या व्हरायटीबाबतीत अजिबातही कफ होत नाही गळ्यामध्ये कसलाच। त्यामुळे ही व्हरायटी खाण्यासाठी एकदम मस्त आहे आणि दिसण्यासाठी आपल्याला जवळपास आपल्या सफरचंदासारखी व्हरायटी दिसत आहे। तर आपण ह्या जी झाडाची व्हरायटी आहे बोरांची, तिचं आपण सध्या व्यावसायिक तत्वावरती प्लांटेशन केलेलं आहे। तर ह्या झाडांची मी प्लांटेशन पाठीमागील वर्षी जानेवारी दरम्यान केलेलं आहे। तर जानेवारीनंतर प्लांटेशन करून अंदाजे 1 जूनच्या दरम्यान पाठीमागच्या वर्षी त्याचं पहिल्यांदा छाटणी केलेली आहे आणि आपण झाडे धरलेली होती, पाठीमागं बहार धरला होता त्याचा, आणि त्यातून आपल्याला अंदाजे माल एका प्रति झाड असा आपल्याला अंदाजे सरासरी 30 किलोचा ॲव्हरेज पडलेला आहे पहिल्या वर्षी मालाला पाठीमागे। आणि मार्च दरम्यान फेब्रुवारी दरम्यान आपली बाग पूर्णतः माल जाऊन रिकामी झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एका वर्षात आपल्याला उत्पन्न देऊन जाणारी जी व्हरायटी आहे ती ही आहे बोरांची, एवढी फास्ट आहे व्हरायटी। तर सध्या आपण ह्याला पहिल्यांदा माल गेला आहे जवळपास 30 किलो प्रति झाड। तर ह्याची नंतर आपण छाटणी ह्या वर्षी आणखीन मेमध्ये केलेली आहे। मेमध्ये छाटणी करून नंतर पण आताशी झाडे तयार होत आहेत। आपण आता ह्याला जे आहेत झाडं तयार करण्याची जे आपण स्टेप बाय स्टेप जी प्रोसिजर आहे ती आपण इथून पुढील सर्व व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर आपण जी छाटणी असते ह्याची ती पूर्ण बुडामधून छाटणी करावी लागते। जसे तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा, इथं ह्या झाडाचा आपण व्यवस्थित पाहू शकतो खाली बुड हे बघा। तर मागील वर्षी जे फटे होते, आता हा इथून जो आहे तो मागील वर्षीचा फाटा आहे। तर हा फाटा आपण या ठिकाणाहून छाटणी केलेला आहे, कमीत कमी एक 5 ते 6 इंच अंतर ठेवून बुडापासून त्याला छाटणी केलं आहे। हा एक फाटा आहे, हा एक फाटा आहे जुन्या वर्षीचा, आणि हा पलीकडला एक फाटा आहे, आणि त्याच्या खालती एक पलीकडे आहे आणखी एक। हे फटे आपण 5 ते 6 इंच अंतरावरती ज्यावेळेस छाटणी करतो त्यावेळेस ह्या बोरांना ॲटोमॅटिक खालून फटे फुटतात, आणि फुटलेल्या फुटीनंतर बऱ्यापैकी जास्त फुटी होतात। तर त्या फुटी कमी करून आपल्याला एका झाडावरती जास्तीत जास्त 7 फुटीपर्यंत आपण फुटी ठेवू शकतो, जेणेकरून त्याचे असे नंतर मोठे फटे तयार होत आहेत। 7 फट्यापर्यंत ठेवून आपण त्याला नंतर असे आडवे फटे फुटून वगैरे झाड बऱ्यापैकी मोठं होत आहे। तर आपलं ह्या वर्षी टार्गेट आहे की 100 किलो एका झाडाचं आपल्याला टनेज निघलं पाहिजे, जसे की 100 किलो माल एका झाडाकडे निघला पाहिजे आपल्याला। आता आपले टोटल जे झाडे आहेत ते 1000 क्षेत्र झाडे आपण लावलेले आहेत, जवळपास अंदाजे 3.5 एकर क्षेत्र आहे आपण या तशा लागवडीखाली। ह्या 2 ओळीतलं अंतर जे आहे ते 15 फूट ठेवलेलं आहे, आणि 2 झाडातलं अंतर आहे 10 फूट आहे। शेतकरी मित्रांनो, ही जी बोरीची शेती आहे ह्याच्यासाठी मजूर थोडं लागत आहेत, पण सध्याच्या काळात कमी खर्चामध्ये येणारं पीक आहे, तसेच थोडे पाण्यासाठी बी सहनशील आहे चांगल्यापैकी, रोगासाठी पण सहनशील आहे चांगल्यापैकी। एवढे रोग येत नाहीत, बाकी जसं द्राक्ष ही आपण पिकं करतो तर त्या इतका ह्याला त्रास होत नाही। फक्त एवढंच की शेवट जे तोडणी जे असते त्याला बऱ्यापैकी मजुरी लागत आहे चांगल्यापैकी, बायांचं जास्त काम आहे ह्याच्यामध्ये, पण आपण ह्याच्यातून आपल्याला नफाही चांगला मिळत आहे। मागील वर्षी सरासरी माझा मार्केट रेट मला जवळजवळ 30 रुपयाच्या दरम्यान किलोला प्रत्येक किलो भेटलेला आहे। त्यामुळे एक झाड जवळपास 900 रुपयाचं झाड बनलेलं आहे, म्हणजे टोटल 1000 झाडं माझी सरासरी एक 8 लाखापर्यंत उत्पन्न केलेलं आहे। त्यातून खर्च वजा तरी पण 5 ते 6 लाख रुपये नफा झालेला आहे मला ह्याच्यामधून। तर ह्या वर्षी आपलं टार्गेट थोडं जास्त आहे, खर्चही त्या पटीत थोडासा वाढेल आपला, पण उत्पन्नही वाढणार आहे चांगल्यापैकी, कारण झाडं सध्या ह्या वर्षी बऱ्यापैकी भरपूर मोठे आहेत। कारण हे आपण पाहू शकता, दोन्ही झाडामधील जे 10 फूट अंतर आहे ते सध्या 10 फूट अंतर संपण्याच्या मार्गावर आहे, कारण दोन्ही झाडे एकमेकाला सध्या चिटकण्याच्या अवस्थेत आहेत। अशा पद्धतीने ह्याची वाढ झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा ज्यावेळेस आपण हा फुटवा पहिला जे धरतो आपण, तर ह्याला छाटणी केलेली असते। पहिल्यांदा छाटणी केल्यानंतर आपण ह्याला बेसळ डोस शेणखत वगैरे मध्ये टाकून घेऊन बेड व्यवस्थित तयार करून घेत आहोत। शेणखत टाकत आहोत दोन्ही झाडाच्या मध्ये, इथून तिथपर्यंत पूर्ण जवळपास 1-2 पाटी पडत आहेत शेणखत।
तर ते टाकून आपण व्यवस्थित बेडवरून त्याच्यावरती पुन्हा 1840 2 पोती एकरी, परत गोळी सुपर 2 पोती एकरी, मॅग्नेशियम सल्फेटची 1 बॅग एकरी आणि मायक्रोटनची 10 किलोची 1 बॅग एकरी आणि बेनसल्फ 10 किलोचं 1 बॅग एकरी आपण ह्याला बेसल डोसमध्ये टाकत आहोत, जेणेकरून आपल्या झाडांची वाढ ही चांगली व्हावी आणि व्यवस्थित व्हावी. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस बेसल डोस ही होतोच त्यानंतर पाणी आपण त्याला भरपूर बाग फुटेपर्यंत भरपूर पाणी देत आहोत सुरुवाती स्टार्टिंगमध्ये, कारण जेवढं खालून पाण्याचा जोर राहील तेवढं बुडामध्ये ताकद निर्माण होऊन तो व्यवस्थित फुटण्यास मदत होते. आता जी आपली बाग आहे सध्या ह्याचं सेटिंग अवस्था सुरुवात होण्यास झालेली आहे, कारण कळी दिसत आहे बऱ्यापैकी, आपण पाहू शकता ही आहे कळी, इथे एक आहे, या ठिकाणी आहेत, असे बंचेस तयार होत आहेत कळीचे हळूहळू आणि ती हळूहळू पुढे जाऊन थोड्या दिवसांनी उमलण्यास सुरुवात होईल. जसे की आपण पाहतात पाण्याला छाटणी केल्यानंतर ज्यावेळेस हे मेन आपण फटे 6 ते 7 एका झाडावरती आपण ठेवत आहोत, त्यानंतर ह्या फाट्यांना जी सब ब्रँचेस आहेत जसं की ह्या, आता हा मेन पाट आहे, हा ब्रँच आहे, अशा कमीत कमी खालून बुडापासून जे खालचे आहेत हे काढून घेणार आहोत आम्ही, कारण खालचे जे आहेत ते माल खाली जमिनीला घासून थोडा खराब होण्याचा शक्यता असते, त्यामुळे खालचे जे ब्रँचेस आहेत ते ठेवायचे नाहीत आपल्याला ठेवतानाच. ते खालून ब्रँचेस इथले 2 सोडून आपण इथून पुढे मोपायच्या 1 2 3 4 अशा मिळून ज्यावेळेस कमीत कमी 12 ते 15पर्यंत ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण पहिला स्टॉप ह्या बागेला घेतो, जेणेकरून आपण जे साईड ब्रँचेस आहेत ते चांगल्या प्रकारे त्यांची वाढ व्हावी आणि त्यांना पुन्हा आणखीन फुटवे जास्त प्रमाणात निघावे, ह्यासाठी आपण वरती स्टॉप घेत आहोत. त्याचा 12 कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त 15पर्यंत साईड ब्रँचेस झाल्यानंतर आपण त्याचा स्टॉप घेत आहोत. तर तो स्टॉप झाल्यानंतर आपण नंतर साईड ब्रँचेस ह्या वाढीसाठी सुरुवात होती चांगल्यापैकी, मग त्यानंतर साईड ब्रँचेस पण त्यांना आणखीन साईड ब्रँचेस तयार होतात पुढं पुन्हा. जसं की आपण आता हेच झाडच पाहिलेलं, ही साईड ब्रँच आहे, तर हिला पुन्हा आणखीन ही एक साईड ब्रँच तयार झालेली आहे, परत हिला पुढं आणखीन ही तयार झालेली आहे, असे मिळून कमीत कमी ज्यावेळेस 10 साईड ब्रँचेस ह्याला तयार होतील, म्हणजे साईड ब्रँचेसला पुन्हा साईड ब्रँचेस ज्यावेळेस तयार होतील त्यावेळेस आपण ह्याचा अशा प्रकारे डायरेक्ट शेंडा असा मारत आहोत, जेणेकरून पुन्हा ह्या ब्रँचेस वाढून ह्याच्यामध्ये फुलांचं प्रमाण जास्त होत आहे आणि सेटिंग धरण्याचं प्रमाणही जास्त होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बागेची शेंडा कसा मारतो आपण, तसेच छाटणी कसं करतो हे व्हिडिओ करण्यास सध्या मला वेळ कमी मिळाल्यामुळे ह्या वर्षी ते पॉसिबल झालेलं नाही, पण पुढच्या वर्षी मी तुम्हाला शक्यतो रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून पहिल्यापासून छाटणीपासून शेणखत भरण्यापासून ह्या सर्व प्रोसेस तुम्हाला स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पाहण्यास मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी आपण थोडी सर्वांना दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पण आपल्याला थोडं पाण्याची व्यवस्था शेततळं असल्यामुळे आपण थोडी बाग लवकर छाटणी करून थोडा मार्केटमध्ये माल लवकर उतरवण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या. त्यामुळे अपेक्षित दर जे आहे सुरुवाती स्टार्टिंगला कमीत कमी 50 ते 60 रुपये किलोच्या दरम्यान दर भेटतील असे वाटते, तरी सरासरी आपल्याला 30 रुपये जरी झाले किंवा 20 रुपये जरी रेट झाले तरी आपल्याला बाग चांगल्यापैकी परवडत आहे. आपण शेवट जास्त अपेक्षा ठेवत नाही, 2 ते 3 लाख रुपये जरी आपल्याला एकरी नफा राहिला तरी आपल्यासाठी भरपूर होत आहेत, कारण हे असताना पीक आहे ते कमी पाण्याचं पीक आहे. आपण शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की सर्व ठिकाणी जिकडे तुम्ही बघाल त्या ठिकाणी झाडांची जी ग्रोथ आहे ती एकदम व्यवस्थित झालेली आहे, चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेली आहे झाडांची. तसेच आपली जी बोरीची बाग आहे ती हळूहळू तुम्हाला ज्यावेळेस माल वगैरे लागेल त्यावेळेस तुम्हीही बघून अवाक होचाल की इतका माल झाडांवरती लागू शकतो का, अशा पद्धतीने माल लागत आहे शेवटला झाडावरती. तसे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या इतकंच घेणार आहोत. हायटेक किती हायटेक किसान या शेतकरी यूट्यूब चॅनलला आपण कृपया सबस्क्राईब करून आमचे चॅनल आहे तो शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला दररोज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडं मी ह्या व्हिडिओ बनवण्याच्या क्षेत्रामध्ये थोडं नवीन असल्यामुळे माझ्याकडून थोडे बोलणं वगैरे थोडं अडकळत आहे, त्याबद्दल मला माफ करा, कारण एवढं मला अनुभव नाही आहे व्हिडिओ तयार करण्याचा, किंवा मी स्वतः प्रोफेशनल नाही आहे की ती व्हिडिओ चांगल्या प्रकारे तयार करू शकतो किंवा बनवू शकतो. मी एक स्वतः शेतकरी आहे, मी माझे केलेले प्रयोग मी सध्या अपलोड करणार आहे. फक्त आपल्यास आवडल्यास लाईक करू शकता, जर तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता. ठीक आहे, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.